आजची आपली रेसिपी आहे भाजणीची चकली. दिवाळी जवळ आली आहे, त्यामुळे आपण आता दिवाळीच्या फराळाची सुरुवात केलेली आहे. तर आज आपण भाजणी कशी बनवायची आणि त्यापासून कुरकुरी चकली कशी बनवायची हे दोन्ही पाहणार आहोत. अजिबात तेलकट नसणारी मस्त खुसखुशीत कुरकुरीत अशी ही चकली आपण घरच्या घरी बनवली आहे बघा. आणि बनवायला हे एकदम सोपी, अगदी वजनी आणि माप प्रमाणबद्ध मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. तर इथे वजन बघा, मी तांदूळ घेतलेले आहेत अर्धा किलो 500 ग्राम. हे तांदूळ आपण जे रेशनचे तांदूळ येतात ना जाड, तेच घेतलेले आहेत. त्यामुळे चकली खूप छान होते. आता हे तांदूळ आपल्याला धुवून सुकत घालायचे असतात, पण तेवढे आपल्याला टाईम नसेल तर झटपट आपण हा ओला कापड घ्यायचं आणि त्याने पुसून काढायचे. कारण आजकाल बिल्डिंगमध्ये वगैरे ऊन येत नाही, आतमध्ये सुकत घालायला जागा नसते आणि पंख्यावरती व्यवस्थित वाळले जात नाही. त्यामुळे मग चकली आपली बिघडू शकते, भाजणी खराब होऊ शकते. त्यामुळे ही एकदम योग्य पद्धत आहे. ओला कपडा घ्यायचा आणि त्याने मस्त असे हे तांदूळ पुसून घ्यायचे, म्हणजे वरची जी पावडर वगैरे असते ती व्यवस्थित निघून जाते आणि आपल्याला स्वच्छ असे तांदूळ मिळतात. तर बघा, असं व्यवस्थित चोळून आपण हे तांदूळ पुसून घ्यायचे आहे सर्व बाजूने. आणि हे एका बाउलमध्ये वगैरे काढून घ्यायचे. म्हणजे ओल्या कपड्याने छान पुसले जातात, अजिबात वरती पावडर वगैरे राहत नाही. तर हे आपले तांदूळ मस्त असे पुसून झालेले आहेत. तर ते मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि याच पद्धतीने आपण बाकीचेही सर्व साहित्य पुसून घेणार आहोत, डाळी वगैरे. त्यानंतर एक कढई ठेवली आहे. कढई एकदम लोवरती ठेवायची आणि आपल्याला हे तांदूळ ना थोडे असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे. तांदळांचा आपल्याला काय लालसर कलर येईपर्यंत वगैरे भाजायचे नसतात, थोडा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे असतात. तर आपण तांदूळ आपले भाजले गेले आहेत की नाही ते कसं ओळखायचं तेही मी तुम्हाला सांगणार आहे. अगदी परफेक्ट तुमची भाजणीची चकली तयार होणार आहे. तर बघा, एक तांदूळ घ्यायचा, थोडा वेळ 5 मिनटं भाजल्यानंतर हे बघा पटकन 2 तुकडे झाले, म्हणजे तांदूळ आपला व्यवस्थित भाजला गेला आहे. आणि धुतलेल्या तांदळाला थोडा टाईम लागतो भाजायला, म्हणून हे पुसून आपण तांदूळ पटकन भाजून घेतलेले आहेत बघा. हलकासा लालसरवरती कलर आलेला आहे, बस जास्त कलर नाही आपल्याला चेंज करायचा. आणि ही भाजून तांदूळ आपण एका परातीमध्ये असे काढून थोडे पसरवून ठेवायचे, म्हणजे व्यवस्थित थंड होतात. तर आता हे तांदूळ आपण बाजूला ठेवूया आणि सेम कढईमध्ये इथे डाळ घेतलेली आहे, चण्याची डाळ. जेवढे तांदूळ घेतले त्याची अर्धी आपल्याला चण्याची डाळ घ्यायची, म्हणजे 250 ग्राम आपण इथे चण्याची डाळ घेतलेली आहे. साधारण वजनी म्हणाल तर 1.5 कप इथे डाळ होते. ही डाळ ही आपल्याला एकदम व्यवस्थित भाजून घ्यायची. वरती बघा थोडे थोडे लालसर स्पॉट येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं, म्हणजे डाळ व्यवस्थित भाजली जाते, एकदम कुरकुरीत होते. आणि गॅस लो ठेवायचा. आता बघा डाळीवरती मस्त असे लाल लाल स्पॉट आलेले आहेत, म्हणजे आपली डाळ भाजली गेली. यापेक्षा जास्त भाजू नका, नाहीतर चकली जी आहे ती नरम पडते. तर आता ही तांदूळ आपण डाळ काढून घेतली. त्यानंतर इथे मी उडदाची डाळ घेतलेली आहे. जेवढी चण्याची डाळ घेतलेली आहे त्याच्या अर्धी आपण उडदाची डाळ घेतलेली आहे, म्हणजे 125 ग्राम. पाऊण कप एवढं भरते उडदाची डाळ मोजून घेतलात तर. तर आता ही डाळ ही आपण एकदम लो फ्लेमवरतीच आपल्याला ना हे सर्व साहित्य भाजून घ्यायचं असतं, म्हणजे व्यवस्थित लो फ्लेमवरती भाजलं जातं. आतपर्यंत ही जे डाळी आहे ते व्यवस्थित भाजल्या जातात, म्हणून अजिबात घाई करू नका. थोडा वेळ लागतो, पण व्यवस्थित आपली भाजणी तयार होते. तर ह्या डाळीवरती हे बघा थोडे असे लालसर स्पॉट यायला लागलेले आहेत, म्हणजे आपली डाळ ही भाजून झाली आहे. तीही आपण त्या परातीमध्ये काढून घेऊ. आणि त्यानंतर आता इथे घेणार आहोत मुगाची डाळ. तर इथे 60 ग्राम मुगाची डाळ घेतलेली आहे. जेवढी उडदाची डाळ घेतली त्याच्या अर्धी आपण इथे मुगाची डाळ घेतलेली आहे. मुगाची डाळ ही मी पुसूनच घेतलेली आहे. सर्व जे धान्य आहे ते व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे आपल्याला. आणि असं तुम्हाला वाटत असेल की थोडंसं ओलसर आहे तर फॅन खाली ठेवू शकता. तर डाळ ही बघा आपली व्यवस्थित भाजली गेली आहे. व्यवस्थित वरती थोडे असे लालसरपणा यायला लागलेला आहे. तर ही डाळ ही आपली भाजून झाली आहे. डाळ काढून घेऊया. आणि त्यानंतर इथे आपण घेणार आहोत पोहे. तर साधारण 50 ग्रॅम, म्हणजे 1 कप एवढे पोहे भरतात. पोहे हलके असतात वजनाला, त्यामुळे ते कप पूर्ण 1 कप भरला जातो. तर पोहेही आपण कुरकुरीत होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. आणि एकदम लक्षात ठेवा, गॅस लोवरती ठेवूनच आपल्याला सर्व जे धान्य, डाळी, तांदूळ वगैरे भाजायचं असतं. तर आता पोह्यांवरती बघा थोडंसं लालसरपणा आलेला आहे आणि अशा हाताने सुरले जातात, म्हणजे आपले पोहे व्यवस्थित भाजले गेलेले आहेत. तर हे पोहेही मी काढून घेते. त्यानंतर इथे आपण घेतलेले आहेत साबुदाणे. तर 40 ग्राम, साधारण 3 चमचे एवढे, जे आपण कांदा पोहे खाण्यासाठी चमचा घेतो ना, ते 3 ते 4 चमचे भरतात. आता तुमचा चमचा केवढा मोठा आहे छोटा आहे त्यानुसार तुमचं भरू
प्रमाण असेल. तर इथे साधारण आपण ही साबुदाण्याचे मी बारीकवाले जे साबुदाणे असतात ना ते घेतलेले आहेत. साबुदाणे बघा आता थोडेसे तडतडायला लागलेले आहेत. जे साबुदाणे भाजले गेले ना की असे थोडे तडतडायला लागतात, म्हणजे आपले साबुदाणे भाजले गेले आहेत. त्यानंतर इथे धणे घेतलेले आहेत. धणे 20 ग्रॅम घेतलेले आहेत. 4 चमचे एवढे धणे घेतलेले आहेत. धण्याचा फ्लेवर खूप छान येतो चकलीमध्ये. तर एकदम लो फ्लेमवरती आपण हे धनेही भाजून घ्यायचे. धने लगेचच भाजले जातात, कारण आपण एवढे डाळी वगैरे भाजले आहेत, त्यामुळे कढई एकदम गरम झालेली असते, त्यामुळे धने लगेचच भाजले जातात. आपल्याला एकदम काळसर करायचे नाही आहे. तर हे बघा थोडीशी अशी लालसरपणावर आला की आपण हे धने काढून घेणार आहोत. तर मी धणे सर्व एका परातीमध्ये त्या काढून घेते. आणि त्यानंतर आपण घेणार आहोत जिरं. तर साधारण 10 ग्राम एवढं जिरं घेतलेलं आहे. 2 ते 3 चमचे भरतात. जिरंही आपल्याला थोडंसं असं भाजून घ्यायचं आहे. हलकंसं भाजून घ्यायचं आहे. जिऱ्याचा फ्लेवर खूप छान येतो चकलीमध्ये. जर आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरी चालेल, पण एकदा घालून बघा. जिऱ्यामुळे चकलीला खूप छान टेस्ट येते. तर जिरंही आता आपलं भाजलं गेलेलं आहे. तर जिरंही काढून घेऊया आपण. मस्त असं बघा जिरं भाजलं गेलेलं आहे. तर आपण सर्व साहित्य त्या परातीमध्येच काढून घेतलेलं आहे एकावर एक. आणि लक्षात ठेवा, भाजणी जोपर्यंत पूर्णपणे थंड होत नाही तोपर्यंत चक्कीवरून दळून आणायचं नाही, नाहीतर पीठ त्याला गरम असतं, त्यामुळे भाजणी तुमची खराब होऊ शकते. त्यामुळे पूर्ण व्यवस्थित रूम टेम्परेचरवरती आल्यानंतरच भाजणी दळून आणायची आहे. तर ह्या काही टिप्स आहेत ज्या मी तुम्हाला सांगते, त्याने तुम्ही चकली बनवू शकता. तर इथे चक्कीवरून मी भाजणी दळून आणले. त्यानंतर एका पॅनमध्ये मी पाणी घेतलेलं आहे. तर इथे मी 1.5 कप पाणी घेतलेले, कारण मी 2 कप भाजणीच्या पिठाची चकली बनवणार आहे. पूर्ण चकली नाही बनवणार आहे, 2 कपाची चकली बनवणार आहे. त्यामुळे 2 कपाला साधारण 1.5 कप पाणी बरोबर होतं. त्यानंतर इथे चवीनुसार घातलेलं आहे मीठ. आणि इथे अर्धा चमचा मी ओवा घालते. आणि सोबतच आपण 1.5 चमचा इथे सफेद तीळ घालतो आहे. ओव्यामुळे छान असा फ्लेवर येतो, आणि सफेद तिळामुळे मस्त अशी चकलीला दिसायलाही सुंदर दिसते आणि कुरकुरीतपणा येतो. त्यानंतर इथे पाव चमचा हळद घातलेली आहे. आणि 1 चमचा भरून इथे मी लाल मिरची पावडर घालते. ही थोडी तिखट मिरची आहे, लाल मिरची पावडर आहे, त्यामुळे मी 1 चमचा भरून घालते. आणि 2 चमचे आपण इथे तेल घातलेलं आहे. 1 कपासाठी 1 चमचा असं याप्रमाणे मी 2 चमचे तेल घातलेलं आहे. आणि तेल हे आता हे आपण पाणी उकळू द्यायचं आहे गॅसवरती. तोपर्यंत आपण काय करायचं आहे, एका बाउलमध्ये 2 कप हे भाजणीचं पीठ घेतलेलं आहे मी. बारीक एकदम दळून आणायचं. आणि चक्कीवरती जेव्हा दळायला देतो तेव्हा त्यांना सांगायचं की कोणाच्या चकलीचं पीठ आलं असेल किंवा चण्याच्या डाळीवरतीच दळा, इतर ह्याच्यावरती दळू नका. तर हे पाण्यालाही आपली छान अशी उकळी आलेली आहे बघा. तर गॅस करूया बंद. आणि हे गरम पाणी थोडं थोडं करून आपल्याला ह्या भाजणीमध्ये ओतायचं आहे. ओतणं आधी व्यवस्थित मिक्स करून घ्या, म्हणजे मसाले वगैरे खायचे जे राहिले असतील तर ते व्यवस्थित लागले वरती येतील. आणि थोडंसं पाणी घालून आपण हे पीठ मिक्स करत जायचं आहे. तर ही एक सोपी पद्धत आहे, तुम्हाला या पद्धतीने बनवू शकता. तर ह्या ज्या टिप्स मी ज्या सांगते त्या फॉलो करून तुम्ही एकदा नक्की चकली करून बघा. तुमची चकली एकदम मस्त खुसखुशीत कुरकुरीत होणार आहे आणि कमी तेलकट होणार आहे. त्यामुळे आपण जास्त तेल घालायचं नाही. जेव्हा आपण हे आता उकड काढतो आहे तेव्हा एका कपाला 1 चमचा तेल बस होता. तर हे पूर्ण पाणी मी ओतून घेतलेलं आहे. आणि चमच्याने परत व्यवस्थित मिक्स करून आपल्याला हे पीठ थोडा वेळ आपण झाकून ठेवणार आहोत. साधारण 10-15 मिनटं ठेवायचं, म्हणजे पीठ जे आपलं व्यवस्थित मुरलं जातं. तर व्यवस्थित बघा पीठ मिक्स करून घेतलेलं आहे. मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. आता हे जे चमच्याला पीठ लागलं आहे ते काढून घेऊया. आणि आपण हे पीठ थोडंसं रेस्ट करायला ठेवूया, म्हणजे व्यवस्थित आपली भाजणी तयार होईल. साधारण 10 मिनटं मी हे पीठ असंच ठेवून देते. तर 10 ते 15 मिनटं झालेली आहेत. भाजणी खूप गरम आहे, त्यामुळे काय करायचं, एखादा ग्लास वगैरे घ्यायचं आणि त्याने हे पीठ असं आपण हे मळून घेणार आहोत, म्हणजे आपल्या हाताला चटकेही लागणार नाही आणि पीठही एकदम सॉफ्ट असं मळलं जातं. त्यामुळे ह्या ज्या टिप्स आहेत त्या फॉलो करून तुम्ही नक्कीच चकली बनवा. तर बघा मस्त असं आपण हे पीठ ग्लासाने मळून घ्यायचं आहे.
जोपर्यंत थोडंसं कोमट होत नाही, आपल्या हाताने आपण टच करू शकत नाही, तोपर्यंत आपण हे ग्लासानेच असं मळून घ्यायचं आहे. 1-2 मिनटामध्ये ना पीठ असं थोडं नॉर्मलवरती येतं. मग तुम्ही हाताने मळलं तरी चालेल. आणि यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, कारण पाणी एकदम बरोबर घेतलेलं आहे. तर बघा पीठ आता थोडं कोमट झालं आहे, त्यामुळे मी हाताने मळते. असं मळत मळत जाल ना, तसं ते पीठ ओलसर होत जाईल आणि आपली जी भाजणी चकलीचं पीठ आहे ते व्यवस्थित तयार होईल. तर बघा अगदी थोडंसं व्यवस्थित हलक्या हाताने मळत जायचं आहे. आता यामध्ये बघा पाणी न घालता मस्त ओलसरपणा आलेला आहे. तर ही पीठ आपलं मळून झालेलं आहे, एकत्र व्यवस्थित झालेलं. आता याला आपण थोडंसं तेल लावून परत मळून घेणार आहोत. तर साधारण छोटासा 1 चमचा मी तेल घेते आणि तेल लावून परत थोडंसं मळायचं. तेल लावल्यामुळे काय होतं, पिठाला थोडंसं चिकटपणा येतो आणि जेव्हा आपण चकली पाडतो तेव्हा व्यवस्थित चकली पाडली जाते. आणि चकलीच्या साच्यालाही आपण तेल लावून घ्यायचं असं. थोडंसं 1-2-3 मिनटं चांगलं पीठ मळलात ना, तर पीठ व्यवस्थित मळलं जातं आणि चकली काढायलाही आपण साच्यामधून जेव्हा चकली पाडतो, तर आपल्याला एकदम सॉफ्ट आणि इझी अशी चकली काढता येते, जास्त जोर लावावा लागत नाही. तर हे पीठ आपलं मळून झालेलं आहे, तर हे ठेवूया साईडला. आणि आता आपण वळूया चकलीच्या साच्याकडे. तर चकलीचा साचा बघा मी आतून पूर्ण तेल लावून घेतलेला आहे. तेल पूर्ण ब्रशने वगैरे लावून घ्या. त्यानंतर चकलीचा जो काटेरी पातं असतं ते मी घातलेलं आहे आतमध्ये. आणि पीठ थोडंसं घेऊन त्याला असं गोलसर करून आपण हे पीठ व्यवस्थित चकलीच्या साच्यामध्ये दाबून भरायचं आहे. पूर्ण वरपर्यंत पीठ भरून घ्यायचं, म्हणजे कसं होतं चकली पाडायला इझी होते. जरा ही गॅप राहिली ना, तर मग आपण जेव्हा चकली पाडतो तेव्हा मध्येच तुटू शकते, हवा भरते आणि मग ते चकली व्यवस्थित येत नाही. त्यामुळे व्यवस्थित दाबून पीठ भरायचं. आता इथे मी एक पेपर घेतलेला आहे आणि पेपरवरती आपण ही चकली पाडणार आहोत. तर पेपरवरती नसेल तुम्हाला काढायची चकली, तर तुम्ही स्टीलच्या ज्या प्लेट्स येतात ना, त्यानं हलकंसं थोडंसं तेलाने ग्रीस करून त्यानेही तुम्ही त्यावरती ही चकली पाडू शकता. तर अगदी चकलीचं पहिलं टोक ही जॉईंट करायचं आणि शेवटचं टोकही आपल्याला जॉईंट करायचं असं. एकदम गोल असं टच करून आपल्याला ही चकली पाडायची आणि साईडचं जे टोक आहे ते व्यवस्थित जॉईंट करायचं, म्हणजे आपण जेव्हा चकली तळतो तेव्हा ते तेलामध्ये सुटत नाही. त्यामुळे ह्या काही ज्या मी सांगते त्या काळजीपूर्वक तुम्ही ऐका आणि चकली बनवा. अगदी चकली एकदम जवळ पाडायची, जास्त अंतर ठेवायचं नाही, एकदम टच करूनच चकलीला फिरवत राहायचं आहे. आता चकली तुम्हाला केवढी हवी आहे, मोठी हवी आहे, छोटी हवी आहे, त्यानुसार तुम्ही मग चकली पाडवू शकता. तर मी साधारण मीडियम साईजच्या चकल्या बनवलेल्या आहेत. तर एका वेळेस साधारण 6 चकल्या मी पेपरवरती राहिलेल्या आहेत. आता चकली उचलण्यासाठी बघा असं फ्लॅट वगैरे चमचा घ्यायचा, त्याने अलगद चकली उचलली जाते. आणि गरम तेलामध्ये साईडने आपल्याला चकली सोडायची असते तेल. आणि तेल चांगलं तापलेलं असलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. तेल चांगलं गरम झालं पाहिजे व्यवस्थित. लगेच बघा बुडबुड यायला लागलेले आहेत, तेव्हा तेलामध्ये चकली सोडायची आहे. तर एका साईडने आपण ह्या चकल्या सोडत जायचे तेलामध्ये, गरम तेलामध्ये. आणि आता गॅसचा फ्लेम एकदम मीडियम ठेवायचा आणि मीडियम फ्लेमवरती आपण ही चकली मस्त अशी भाजून घेणार आहोत. जोपर्यंत चकली व्यवस्थित सेट होत नाही तोपर्यंत अजिबात टच करायचं नाही. तर चकली तुटू शकते आणि एकदम सॉफ्ट आहे, त्याला कुठलाही असा आधार नाही आहे पकडून ठेवण्यासाठी, त्यामुळे त्या तुटू शकतात. त्यामुळे जोपर्यंत व्यवस्थित एका साईडने फ्राय होत नाही तोपर्यंत आपण त्यांना अजिबात टच करायचं नाही. थोड्या वेळाने असं अलटून पलटून आपण ना ह्या चकल्या अशा मस्त अशा तळून घ्यायच्या आहेत. मस्त कलर बघा किती छान आलेला आहे. आता हे तेलाला बघा मस्त जास्त बुडबुड येत आहेत, म्हणजे आपली चकली फ्राय झालेली नाही आहे. तर ही चकली बघा आता थोडंसं बुडबुड येत आहेत, तोपर्यंत आपण अलटून पलटून ही चकली अशी फ्राय करत राहायची आहे. त्यानंतर तेल थंड झालं का आपण ही चकली काढून घ्यायची तेलामधून. तर मस्त अशी बघा कलर किती छान आलेला आणि एकदम खुसखुशीत अशा आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत. घरच्या घरी झटपट होणारी चकलीची रेसिपी आहे, तर नक्की बनवा. आणि याआधीही माझ्या चॅनलवरती इन्स्टंट चकली, बटर चकलीच्या रेसिपी आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथेही तुम्ही पाहू शकता. आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि अशा छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.